पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयए कडून प्राथमिक चौकशी अहवाल तयार। हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाक लष्कराचा सहभाग असल्याची सूत्रांची माहिती। तर तिघांनी कट रचून हल्ला केल्याचं तपासात उघड। पाकिस्तान विरोधात जागतिक पातळीवर भारताची आघाडी। आंतरराष्ट्रीय दहशतवादी अर्थसहाय्य आणि मनी लॉन्ड्रिंगवर विशेष लक्ष ठेवणाऱ्या संस्थेकडून पाकला वगळण्याची शक्यता। पाकच्या परकीय गुंतवणूक आणि भांडवली प्रवाहावर परिणाम होण्याचा अंदाज। भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहांनी पाकिस्तानला दिला थेट इशारा। चुनचुनके नंतर मारा, आधी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या। पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। पाकिस्तानाकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूरमध्ये गोळीबार। पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर। मी नाव बदलल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा। मी वेगवेगळी नावं दिलेली नाहीत। पूजा खेडकरची माहिती। तर चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही केलं स्पष्ट। मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी पोलिसांचं समन्स। उद्या पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश। राज्यात उन्हाचा कडाका वाढला। मराठवाडा, विदर्भासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पारा 40च्या पार। उष्णतेच्या लाटांमुळे नागरिकांचे हाल।